पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या निर्णयावरती अजून अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नसलं तरी क्षणाक्षणाला त्यांच्यातली दरी घटत चालल्याचं चित्र आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही त्यांची राजकीय बालेकिल्ल्यातलं अस्तित्व टिकवण्यासाठीची गरज आहे। पण आजवर एकमेकांवर टीका करणारे, एकमेकांची उणीधुणी दाखवणारे, अगदी कौटुंबिक कार्यक्रमातही कटुता, दूरी दिसेल असं चित्र दाखवणारे हे राजकारणातले दोन पवार एकत्र येणार म्हणजे जी चर्चा सुरू होती ती खरी म्हणायला हवी का? की दोन्ही राष्ट्रवादी पडद्यासमोर वेगळे असले तरी पडद्यामागे एकच आहेत असं जे काही जण अगदी छाती ठोकपणे सांगत होते ते आता पडद्यासमोर घडताना दिसतंय। दुसरीकडे रोहित पवारांचा अजित पवारांच्या घरात जातानाचा व्हिडिओ समोर येतो, पण मी तिथे नव्हतोच, मी त्या चर्चेत नव्हतोच असं ते माध्यमांना सांगतात। यावर काय बोलायचं? थोडक्यात विभाजनानंतर राष्ट्रवादी जे झाकून ठेवायचा प्रयत्न करत होतं ते आता प्रकाशात येतंय असं म्हणायचं का? याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पुण्यातली चर्चा कुठपर्यंत आलेली आहे या संदर्भात काही वेळापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रतिनिधींनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेली होती, ती ऐकूया आणि मग चर्चेकडे वळूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षांशी भेट घेतली, त्यांना आमची भूमिका काय ती सांगितली आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे शहराचा सर्वांगीण विचार झाला, चर्चा झाली समोर, पण आम्ही अजून काही निर्णयापर्यंत कुठल्या आलेलो नाही। अजून काही आमच्यामध्ये चर्चा करण्याची फेरी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सांगण्यासारखं या ठिकाणी काही नाही। कृपा करून प्रश्नोत्तर विचारून पुन्हा त्याच्यामध्ये उत्सुकता काही कोणाची वाढवू नका। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते राज राजापूरकर, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या राजलक्ष्मी भोसले पुण्यातून आहेत। या चर्चेमध्ये त्या जवळून सहभागी झालेल्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत पुण्यातल्या, आणि दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सर हे सगळं जे काही राजकारण घडतंय त्यावरती अगदी जवळून नजर ठेवून आहेत, ते त्याचं विश्लेषण करतील। मी सुरुवातीला जाईन राज राजापूरकर यांच्याकडे। राजापूरकरजी, या सगळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरती कायमच एक प्रश्न उपस्थित केला जातोय। राष्ट्रवादीचं विभाजन झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांचा गट सत्तेच्या जवळ गेले, ते भाजपवासी झाले असा सुद्धा सूर तुमच्याकडून उमटवला गेलेला होता। म्हणजे ते भाजपच्या जवळ गेले म्हणजे त्यांनी विचारधारा चेंज केली, ते आता अस्पृश्य असल्यासारखी भाष्य तुमच्या गटातून केली गेली। आणि आता मात्र जिथे बालेकिल्ल्यामध्ये पक्ष तुमचा अडचणीत येतो तिथे त्यांना तुम्ही जवळ करायला अजिबात कमी पडत नाही। पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना जवळ करण्यासाठी तुमच्याकडनं प्रस्ताव जात आहेत, भेटींच्या फैरी होत आहेत तुमच्या। काय म्हणायचं या सगळ्याला? नाही, असं आहे, सगळ्यात अगोदर नम्रताची एक गोष्ट मी सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्या वेळेला निवडणुका होत असतात त्यावेळेस अशा प्रकारे त्या ठिकाणी वेगवेगळे लहान लहान पक्ष असतात, प्रादेशिक पक्ष असतात, लहान पक्ष असतात, लहान घटक असतात, त्यांना एकत्र येण्याची जी भूमिका किंवा एकत्र येण्याचा जो काही त्यांचा पवित्र असतो तो यासाठी असतो की त्या ठिकाणी त्यांना त्यांचं एक अस्तित्व टिकवणं असतं। आता गोष्ट आली की आज त्या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्ष, अजित पवार पक्ष एकत्र येतात, आघाडी करतायत आणि लढतायत, या सगळ्या गोष्टी होत असताना त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे की आज अजित पवारांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत या निवडणुकीमध्ये जात असताना, प्रोसेसमध्ये जात असताना भारतीय जनता पार्टी सोबत जाणं त्या ठिकाणी टाळलं। ते भाजपासोबत नाही आहे, पुणे शहरामध्ये पण ते भाजपासोबत नाही आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये पण ते भाजपासोबत नाही आहेत। त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टी सोबत आम्ही जाणं हे त्या ठिकाणी आम्ही कधी स्वीकारलं होतं आणि आजही ते नाहीच आहे। त्यामुळे ज्या वेळेला अजित पवार यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे, या गोष्टी समोर येतात, त्यावेळेला गोष्ट फार महत्वाची आहे की बघा, तत्वांची लढाई ही कधी सुटली नसते, तत्वांची लढाई कायम असते, ती माणसाच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत असते। पण फार महत्वाचा भाग असा असतो की आम्ही जेव्हा ही लढाई लढतोय, आम्ही जेव्हा ही लढाई लढतोय ती कार्यकर्त्यांची लढाई, आणि कार्यकर्ता टिकला पाहिजे। आणि आज ज्या पद्धतीने ह्या लढाया आपण पाहिलेल्या आहेत की ज्या पद्धतीने पैशाचा वाटप झाला, पैशाचा पूर व्हायला गेला होता, गुंडागर्दी पाहिली, डकेत्या, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या या नगर परिषद, पण त्याच्यामध्ये नम्रताची एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे ही की ही लढाई सातत्याने त्या ठिकाणी एका प्रमुख त्या ठिकाणी एका ठाम विश्वासाने लढली गेली पाहिजे। आणि तो विश्वास होता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दाखवलेला की कार्यकर्त्यांना की आपण लढाई लढायची आहे, आणि म्हणूनच कुठेतरी जाऊन त्या ठिकाणी अजितदादा पवार असतील किंवा त्या ठिकाणी त्यांच्या पक्षासोबत आपण एकत्र केलं। आज काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि काँग्रेस एकत्र लढली, नगर परिषद नगर पंचायतीला आपण ते पाहिलेलं आहे, ते एकत्र लढले,
विषय एवढा असतो की हे एक निवडणुकीपुरता एक प्रोसेस असतो. निवडणुकीसाठी घेतलेला एक निर्णय असतो की त्या ठिकाणी एक एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट असतं. सांगायची गोष्ट अशी आहे की आपण काही कायमस्वरूपी अजितदादा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे संघटनात्मक बदल जे होणार असतील त्यासाठी आपले ज्येष्ठ नेते असतात, ते निर्णय घेत असतात. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत, आमच्यासाठी आमचा चेहराच पवार साहेब आहेत, आमचा ब्रँड अँबॅसेडर आदरणीय पवार साहेब आहेत. त्यामुळे फार महत्वाची भूमिका अशी असते की आता ही कार्यकर्त्यांची लढाई, कार्यकर्ता टिकला पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीने हा पैशाचा पाऊस होतो त्या ठिकाणी अशा गोष्टी होत असतात, त्या ठिकाणी त्याला एक ताकद देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वाभाविकप्रमाणे स्थानिक पातळीवरती निर्णय होत असतात. पिंपरी चिंचवडला असेल, पुणे शहरामध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या लोकांनी एकत्रित येऊन ही भूमिका घेतली आणि तो निर्णय घेतला. याच्यामध्ये कसं वावगं करण्याचं तुम्ही जे म्हणताय त्यांनी भाजपपासून फारकत घेतली, तुम्ही राजापूरकरजी तुम्ही जे म्हणताय त्यांनी भाजपपासून फारकत घेतली ते त्यांच्यामधलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं. म्हणजे आपल्याकडे कॅनिबलिझमची कन्सेप्ट असते, ते जर एकत्र लढले असते तर त्यांनीच एकमेकांची मतं खाल्ली असती, त्यांचेच एकमेकांमध्ये बंडखोरी झाली असती, एकमेकांचे उमेदवार पाडण्यामध्ये त्यांचेच माणसं पुढे आली असते आणि त्यांना दोघांना नुकसान झालं असतं. त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगने घेतलेला तो निर्णय होता. पण अजित पवारांच्या जवळ जाणं याच्यामध्ये तुमची अपरिहार्यता जास्त दिसत होती. मी पुन्हा मुद्दा घेऊन येईन तुमच्याकडे. मी राजलक्ष्मी भोसले यांच्याकडे जाते. राजलक्ष्मीजी, आत्ता असं आहे की तुमच्या पक्षाची पाचही बोटं तुपात आहेत. एक म्हणजे भाजप तुमच्या सोबत नाहीये, त्यामुळे तुमचा पक्ष पुण्यामध्ये तुमची जी ताकद आहे त्या ताकदीला तसा बघायला गेला तर भाजप समोर तुमच्या लढतंय. पक्षांतर्गत जी बंडाळीची शक्यता होती ती नाहीये. दुसरीकडे शरद पवारांसमोर तुम्ही कंडिशन अशी ठेवली आहे की घड्याळाच्या चिन्हावरती लढायचं, असं एक आमच्या कानावरती आलेलं आहे. तुम्ही त्याबद्दल बोललात तर उत्तम राहील. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे असं आहे की पाचही बोटं तुपात तुमच्या पक्षाची दिसत आहेत. नाही नम्रता, तुम्ही जे म्हणताय आता खरं तर तसं म्हणायला गेलं तर राजकारणाच्या किंवा निवडणुकीच्या एक वेगवेगळ्या पातळ्या असतात. तुम्ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि राज्याच्या निवडणुका, नंतर पार्लमेंटच्या निवडणुका असतात. प्रत्येक वेळेला परिस्थिती वेगळी असते आणि त्या त्या स्तरावरती त्या मतदारसंघाच्या हितासाठी काही निर्णय घेतले जातात. आता आमची पाचवी बोटं तुपात वगैरे असा काही प्रकार नाहीये. आमच्या नेत्यांवरती लोकांचा ठाम विश्वास आहे. आमचा नेता हाच आमचा ब्रँड आहे खूप मोठा. अजित दादा पहाटे सकाळी 6ला उठून कामाला लागणारा या महाराष्ट्रात काय देशातही कोणी नेता नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमच्या बरोबर कुणी येऊ पाहत असेल आणि समविचारी असेल, म्हणजे आम्ही सुद्धा शाहू फुले आंबेडकरांना मानणारे लोक आहोत. तुम्ही पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये बीजेपीने खूप आम्हाला अटी टाकल्या मुंबईच्या बाबतीमध्ये, परंतु आम्ही नवाब मलिक साहेबांना सोडलं नाहीये. कारण आमचा तो एक आम्ही आमची काही तत्व सोडलेली नाहीत. त्याप्रमाणे आमचं आणि शरद पवार साहेबांचं त्यांनाही माहितीये की आम्ही आमच्या याला चिकटून आहोत, की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या याला मानणारे आहोत. तर त्यामुळे ते जर आमच्या बरोबर येत असतील तर पाचवी बोटं तुपातचा वगैरे काही प्रश्न नाहीये. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांचं नुकसान याच्यामध्ये टळणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीची निवडणूक या ठिकाणी लढता येईल आम्हाला. त्या घड्याळाच्या चिन्हाचा तुम्ही जी अट ठेवलेली आहे ती खरी आहे का? मला आता जस्ट म्हणजे एक 15 मिनिटापूर्वी मी हेडलाईन पाहिली टीव्ही वरती. अजून माझं कोणाशी बोलणं झालेलं नाहीये, पण जर तशी काही अट अजितदादांनी किंवा तशी रिक्वेस्ट केली असेल, आता अट आहे का रिक्वेस्ट आहे याच्याबद्दल तसा काही खुलासा केलेला नाहीये. तर त्याच्या बाबतीमध्ये मग त्यांचे जे कोणी इथले प्रभारी आहेत, कारभारी आहेत, जे पाहणारे आहेत, ते त्यांच्या नेत्यांशी बोलतील आणि त्यांना जे काही योग्य वाटेल तो निर्णय होईल त्याच्यामध्ये. बर, मी माळी सरांकडे ते मगाचपासून माळी सर हसतायत बऱ्याच विधानांवरती. माळी सर, या सगळ्यामध्ये ज्या वेळेला फारकत घ्यायची वेळ येते त्यावेळेला पक्षात कसा अन्याय होतो आणि कसे मग एकमेकांचे वैचारिक दुरावे वगैरे सगळं सांगितलं जातं आणि एकत्र यायची वेळ येते त्यावेळेला मग राजकीय अपरिहार्यता, समविचारी पक्ष आणि मग दाखले दिले जातात विचारांचे. आत्ता पुण्यामध्ये जे काही घडतंय ते म्हणजे बराच काळ झाकून ठेवण्याचा जो प्रयत्न केलेला होता ते सगळं आता उघड झालेलं आहे असं म्हणायचं का? पडद्या मागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ही जी काही चर्चा होती ती खरी म्हणायची का? बरोबर. त्या तुझ्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी तू माझ्या हसण्याचा उल्लेख केला. त्याचं कारण पहिले सांगतो. आता राजापूरकर सर आणि आमच्या जुन्या स्नेही पुण्यातल्या राजलक्ष्मीताई आता जे काही वाक्य उच्चारत होती त्यांनी करमणूक होत होती.
एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून करमणूक होत होती. बघा त्यांची वाक्य बघा, की भाजप दादा बीजेपी बरोबर नाहीत, राजापूरकर म्हणाले. नंतर कार्यकर्ता टिकला पाहिजे आणि एक कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंट असतं. नंतर आपल्या ताई म्हणाल्या प्रत्येक स्तरावर स्थिती वेगळी असते, काही तत्व आम्ही सोडलेली नाहीत. आणि नेहमीप्रमाणे सगळे राजकारणी जसं घेतात तसं शाहू फुले आंबेडकर हे नाव पण त्यांनी घेतलं. त्यामुळे मला हसू आलं. याचं कारण असं आहे की काही तत्व सोडली नाही, प्रत्येक स्थिती वेगळी असते, ही सगळी मखलाशी आहे. तत्व ही तत्व असतात. तत्व ही तुम्ही स्थानिक पातळीवरनं राज्य पातळी असो वा देश पातळीवर असो, तुमचं राजकारण करताना, तुमचं समाजकारण करताना तुमचं तत्व एकच पाहिजे असतं. आता निवडणुकांमध्ये सर्व पक्ष हे तत्वभ्रष्ट झालेले आहेत. हा भोंदूपणा आहे. कधी कोणत्या पातळीवर कोणत्या पक्षाबरोबर जायचं, या पातळीवर दुसऱ्या पक्षाबरोबर जायचं, इकडं आघाडी करायची तिकडं करायची नाही, हा सगळा राजकीय भोंदूपणा आहे आणि तत्वभ्रष्टता आहे. आता युती आणि आघाडी मग होच नाही का? तर युती आणि आघाडी जरूर व्हावी. कोणाबरोबर युती आणि आघाडी व्हावी? बघा, हिंदुत्ववादी भाजप असेल ते हिंदुत्ववादी शिवसेनेबरोबर जायला हरकत नाही. धर्मनिरपेक्ष तत्वांचा काँग्रेस असेल त्यांनी राष्ट्रवादी बरोबर जायला हरकत नाही. दोन राष्ट्रवादी एकत्र यायला हरकत नाही. त्यांनी समाजवादी कम्युनिस्टांबरोबर एकत्र जायला हरकत नाही. पण तत्वभ्रष्ट आपली तत्व सोडून देऊन कोणत्या एका पातळीवर एका पक्षाशी आणि दुसऱ्या पातळीवर दुसऱ्या पक्षाशी, ही सगळी तत्वभ्रष्टता आहे. आणि आता हे जे सगळी शाब्दिक मुलामी देणारे या दोघांनी जे शब्द मांडले त्या शब्दांमुळे मला हसू येत होतं. आणि अतिशय म्हणजे मतदारांना मूर्ख बनवणं आणि मूर्ख समजणं अशी यांची सगळी मखलाशी आहे. आपल्या राजकीय स्वार्थापोटी स्थानिक पातळीवर निर्णय होईल असं सोडून दिलं की आपल्याला पाहिजे ती तत्वभ्रष्टता करता येते असा या राजकीय पक्षांचा समज होतो. मी राजापूरकर मी येते आपल्याकडे. सरांचं म्हणणं पूर्ण होऊ दे, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ दे. मी येते ना तुमच्याकडे, मी मुद्दा तुम्हाला मांडायला वेळ देते, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ दे. माळी सर मुद्दा पूर्ण करा. हा, आता तुझा प्रश्न जो होता, हॅलो मनोम्रता, तू माझ्या या सगळ्या याच्यामध्ये तुझा प्रश्न राहून गेला. प्रश्न जरा प्लीज रिपीट कर. प्रश्न होता की पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अशी जी चर्चा सुरू आहे ती खरी म्हणायची का? हा, हो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. आणि मला एक वाक्य आता इथं उच्चारू द्यात. सगळ्यात महत्वाचा जो आहे, दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी ही भाजपच्या जवळ तर आहेच, गेलेली आहेच, सत्तेतच आहे. पण दुसरी राष्ट्रवादी सुद्धा भाजपच्या जवळ जातीये का हे आता काळच सांगेल. विचारूया हे दोन्ही एकत्र आहेतच. विचारूया खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. राजापूरकर बोला. अगदी स्पष्टपणे सांगतो की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती या आघाडी होत आहेत, अजित पवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाणार हे ज्या ठिकाणी म्हटलं जात आहे, त्या ठिकाणी हा निवडणुकीपुरतीचा एक कार्यक्रम आहे. निवडणुकापुरती त्या ठिकाणी या दोन्ही पक्षांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी घेतलेली स्थानिक पातळीवरची भूमिका आहे. कारण की या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत. आणि त्या ठिकाणी स्पेसिफिकली पाहायला गेलं तर कार्यकर्त्याचं एक अस्तित्व टिकलं पाहिजे, जगलं पाहिजे यासाठीच्या या पुस्तक आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दोन्ही पक्ष हे एकत्र आले, विलीन झाले, कायमस्वरूपी आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत गेले किंवा ते विरोधी पक्षामध्ये बसले, या सगळ्या गोष्टी ज्या फक्त चर्चा माध्यमांच्या माध्यमातून उठवून त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये पेरल्या जातात, जनसामान्यांच्या मनामध्ये पेरल्या जातात. आणि मग त्या ठिकाणी लोकांचं हसू झालंय का, लोकांना तुम्ही ग्रँटेड असं काहीच नाही. कार्यकर्त्यांचं अस्तित्व टिकलं पाहिजे. राजापूरकरजी तुम्ही म्हणता कार्यकर्त्यांचं अर्ध्या मिनिटासाठी मला बोलू दे. नम्रता, तुम्ही सगळ्यात मोठ्या पक्षाबरोबर जायला पाहिजे होतं. सत्तेतही बसला असतात तुम्ही, तुमचे कार्यकर्ते सत्तेत दिसले असते. नम्रता एक मिनिट फक्त ऍड करतो. ह्याच्यामध्ये म्हटलं गेलं होतं, नम्रता मला अर्ध्या मिनिटासाठी राजापूरकरांच्या या वाक्यावर बोलू द्या. पक्ष सोडून नम्रता कुठल्याही मला अर्ध्या मिनिटासाठी मी येते, मी पुन्हा येते आपल्याकडे. राजापूरकर तुमचा मुद्दा मांडा, मग मी माळी सरांकडे माझा मुद्दा हा होता नम्रता की जर आमच्याकडे हे म्हणता गेलं होतं की भारतीय जनता पक्ष सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत जर स्थानिक पातळीवरती त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना आघाडी करत असेल तर त्या ठिकाणी ते आम्हाला मान्य आहे, ते आपण स्वीकारा. फक्त त्या ठिकाणी त्या पक्षाने मात्र भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवावं. स्थानिक पातळीवरती पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपासोबत दादा जात नाहीयेत, अजितदादांचा पक्ष जात नाहीये, अजितदादा पक्ष स्वतंत्र लढतोय, आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली. अशाच प्रकारे शिंदेने आणि काँग्रेसने पण आघाडी केली होती. त्यामुळे विचारांचा भाग एक असतो आणि दुसरा भाग असतो की स्थानिक पातळीवरती निवडणुकीचा कार्यक्रम. हे गोष्ट लक्षात असताना त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पक्ष जो तत्वाचा भाग आम्ही केला
आम्ही भाजपासोबत गेलो नाही. अजितदादांचा पक्ष भाजपासोबत केंद्रात राज्य सत्तेमध्ये असेल भाग वेगळा, पण शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष गेला का? नाही गेला. त्यामुळे आपण कुठल्याही तुमच्यासाठी गोष्टीला एखाद्या गोष्टीत राजापूरकरजी जोडून तुमच्यासाठी संभ्रम निर्माण अस्तित्वाची करायचा, लढाई हे आहे, आपण त्या विशेषतः ठिकाणी पुणे करतो. पिंपरी चिंचवड सारख्या बाले किल्ल्यामध्ये? सॉरी, तुमच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे का, विशेषतः पुणे पिंपरी चिंचवड सारख्या बाले किल्ल्यात? पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका असतील, आम्ही त्या ठिकाणचा हा निर्णय स्थानिक पातळीवरती सोडलेला आहे. आता थोड्या वेळापूर्वी काल आपण पाहिलं असेल मीडियामध्ये होतं की त्या ठिकाणी ठाण्यामध्ये देखील नजीमुल्ला यांनी सांगितलं की आम्हाला राष्ट्रवादी एकत्र यायचं तर आम्हाला काही प्रस्ताव असेल आम्ही स्वीकारू करून. आता हे जे निर्णय असतात ते त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते घेणार, त्या ठिकाणचे ज्येष्ठ नेते घेतात. त्यामुळे भाग असा असतो की सगळ्यात महानगरपालिका आम्हाला महत्वाच्या आहेत. अगदी नागपूर पासून, म्हणजे अगदी नागपूरची महानगरपालिका तिथे अनिल देशमुख साहेब स्वतः म्हणाले की हा आमचा स्थानिक पातळीवरचा निर्णय करून, आणि ही आघाडी फक्त निवडणुकीपुरती आहे, ही आघाडी काय कायमस्वरूपी नाही. बर, मी राजलक्ष्मी भोसले यांच्याकडे जाण्यापूर्वी माळी सरांचा जो मुद्दा आहे तो आपण ऐकूया. माळी सर. हा, नाही माहीत त्यांचं ते वाक्य होतं ना, कार्यकर्ता टिकला पाहिजे. पण मला त्यांना नम्रपणाने एक गोष्ट एका वाक्यात सांगायची आहे. कार्यकर्ता टिकण्याच्या आधी आपला पक्ष, आपल्या पक्षाची तात्विक आणि सैद्धांतिक भूमिका ही टिकली पाहिजे. ती तुम्ही घालवतात, हे सर्व पक्ष तुम्ही घालवत आहात, हे चुकीचं आहे. मला आणि आता राजापूरकर जे म्हणाले त्याच्यावर नम्रता थोडं बोलायचं आहे. राजापूरकर असं म्हटले, भाजप बरोबर पुणे आणि पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस जात नाहीयेत. बरोबर आहे. आता तर का जात नाहीयेत त्याचं आपल्याला कारण शोधावं लागेल. आता बोलू का, नाहीतर राजलक्ष्मीताईंचं झाल्यानंतर ते तर याविषयी कारण देवेंद्र फडणवीसांनी सर सरळ समोर सांगितलं होतं की आमची ही ताकद आहे, त्यांची ही ताकद आहे, आम्ही मागची निवडणूक विरोधात लढलेलो होतो, एकमेकांसोबत आलो तो दोघांचं नुकसान करू आणि फोडाफोडी होईल. साधं सरळ कारण त्यांनी सरळ समोर सांगितलेलं होतं फडणवीसांनी. अजून वेगळं काय कारण सांगायला लागेल त्याचं? अगदी फडणवीस सरळ समोरच बोलले होते. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते, आणि म्हणजे त्यांनी बोला. चित्रच असं केलेलं आहे की आमच्यामधलं हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. हे बघा नम्रताजी, हे बघा, पुणे शरद आणि पवार साहेबांनी पिंपरी काय- दोन महापालिका जर आपण बघितल्या. बोला मी माहिती. भोसले यांच्याकडे जाते. राजलक्ष्मीताई, आता माळी सरांनी जो मुद्दा उपस्थित केला तो कन्सर्नचा आहे की तुमच्या मदतीने सत्तेच्या जवळ जायचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. नाही, आता तर हा विषय फक्त निवडणुकांपुरता आहे आणि या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून एकमेकाची मतं खाल्ली जाऊ नयेत. आम्ही एका विचारसरणीचे आहोत, कित्येक वर्ष एकत्र होतो आणि कार्यकर्त्यांवरती हा निर्णय सोपवला होता. सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की एकत्र गेलं पाहिजे आणि म्हणून आता 2-3 चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला की आता आपण एकत्र जाऊयात. निर्णय झालेला आहे असं म्हणताय तुम्ही. याच्यामध्ये राजलक्ष्मी ताई सांगायला विसरल्या की विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादीने घेतलेली मतांची जर बेरीज आपण केली तर ती कदाचित मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना मिळालेल्या भाजपाच्या बेरजेच्या जवळजवळ त्यापेक्षा अधिक असेल. याचा अर्थ स्पष्ट होता की ही जी मताधिक्य आहे, जे जनमताने पवार साहेबांना, अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेलं होतं, आता हा मतांचा कौल लक्षात घेता आपल्याला बेरजेचं राजकारण करणं हे अत्यंत महत्वाचं असतं, जे प्रत्येक स्थानिक पातळीवरती फार महत्वाचं आहे. आणि ते लक्षात घेऊन जर शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आणि अजितदादा पवार यांचा असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्र येऊन ही जर बेरीज एकत्र होत असेल आणि ही बेरीज जर त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती पिंपरी आणि पुण्यामध्ये जर ही महत्वाची ठरत असेल, ती त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण भूमिकेमध्ये असेल, तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांनी युती केली असेल. याच्यामध्ये गैरकाहीच नाहीये. या ठिकाणी आपण आता ग्रामीणच्या निवडणुकांमध्ये पाहिलं की पुणे जिल्हा हा अजित पवारांना मानणारा जिल्हा आहे बरं. आणि असं असताना पुणे शहरामध्ये त्यांनी प्रचंड काम केलंय आणि या पुणे शहराच्या हितासाठी, पुणे शहरात चांगलं काहीतरी करण्यासाठी जर निवडणुकीच्या प्रत्येक पैलूवरती लक्ष देऊन जर ती निवडणूक लढली आणि कुठेही मताचं विभाजन होणार नाही, त्याच्या थोड्या तितक्या मतासाठी उमेदवार पडणार नाहीत, हा विचार करून जर आम्ही एकत्र येत असेल तर त्यात चुकीचं काहीच नाहीये. निवडणुका अशा होतात आणि झालेल्या आहेत. बर, माळी सरांना काही मुद्दा मांडायचा? माळी सर. मला पत्रकार या दृष्टीनं, या अँगलनी मला हे दोन्ही राष्ट्रवादी काय एकत्र येत आहेत, दोघांनी आपली कार्यकर्ता वगैरे कारणं सांगितली. मला जे वाटतं ही दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत आहेत त्याचं कारण असं आहे, पहिले दादांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर 100च्या आसपास गेल्या निवडणुकीत 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीत 100च्या आसपास जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबर लढताना आपल्या ताकद वाढवणं हे दादांना आणि त्यांच्या पक्षाला हे गरजेचं वाटतं आहे.
आणि त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाची जी काही ताकद आज शरद पवारांकडे आहे तिची बेरीज होईल, पहिली गोष्ट. आणि म्हणून त्यांनी शरद पवारांबरोबर जायचा निर्णय घेतला. दुसरं, शरद पवारांचं नाव, शरद पवारांचं व्यक्तित्व, शरद पवारांचं वलय, शरद पवारांचा अनुभव, शरद पवारांचं नेतृत्व यांची बेरीज आपल्याला मिळेल, हेही त्यामागचं दुसरं कारण मला वाटतं. तिसरं, काकांविरोधात गेले म्हणून एक कटुपणाची भावना मुख्यतः ज्येष्ठ लोकांमध्ये जी आहे, ज्येष्ठ राष्ट्रवादीच्या लोकांमध्ये आहे, ती भावना यातनं त्यांना दूर करायची आहे. शेवटचा मुद्दा, चांगल्या जागा जर मिळाल्या तर राज्यातल्या सत्तेतला भाजपकडचा अजित पवारांचा मान कायम राहील. भाजप दिल्लीश्वर जे आहेत ते सुद्धा कायम आपली दखल घेत राहतील. त्यामुळं पुण्यामध्ये आपली ताकद वाढवून आपल्या जागा निर्माण करणं, आपण किमान 2 नंबरचा पक्ष म्हणून येणं, महत्वाकांक्षा 1 नंबरच्या पक्षाची ठेवणं, यासाठी अजित पवारांनी शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय पुण्यात घेतला असावा. आता शरद पवारांच्या दृष्टीनं सध्या दादा गटामागे पक्षातली शक्ती मोठी शक्ती आहे पुण्यामध्ये, हे शरद पवारांच्या पक्षाला मान्य आहे. भाजप बरोबर सुद्धा पंगा घ्यायचा आहे, अजित पवारांबरोबर सुद्धा पंगा या निवडणुकीत घ्यायचा आहे, हे आत्ता घेणं चुकीचं ठरेल. आणि त्यामुळं जागा वाटप जे होईल अजित पवारांबरोबर, अजितदादांबरोबर, त्यावेळेला ज्यादा जागा मागता येतील, ज्या जागा मिळतील त्या जागांमध्ये जिंकण्याचं प्रमाण अधिक होईल. आणि त्यामुळं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांबरोबर आघाडी करण्याचा आत्ता निर्णय घेतला असावा. त्या दृष्टीने हे दोन्ही पक्ष राजकीय सोय म्हणून एकत्र येत असावेत. बर, आता राजापूरकरजी, एक मुद्दा असा आहे की तुमच्या पक्षासमोर एक खूप मोठा अडचणीचा मुद्दा येऊ शकतो की पक्षाचं चिन्ह, अजित पवारांकडनं असं इन्सिस्टन्स होतोय की तुम्ही घड्याळ चिन्हावरती लढावं. तर कार्यकर्ता म्हणून याकडे कसं बघताय? निर्णय शरद पवारच घेतील, पण कार्यकर्ता म्हणून याकडे कसं बघताय? नाही, मुळात असं आहे की अजूनपर्यंत या संदर्भामधली काही भूमिका किंवा सूचना किंवा काही माहिती आमच्यापर्यंत आली नाही. आता कार्यकर्ता म्हणून अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये सांगतो, हे सगळं आपल्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे करून. त्यामुळे याच्याबद्दलची त्या ठिकाणी भूमिका अजून अशी काही आमच्या वरिष्ठांकडून त्यांच्याकडे आली नाही करून. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट सांगतो मी तुम्हाला, कालपासून परवा दिवशी 2 दिवसापूर्वी जो काही घडलेला पुण्यामधला घटनाक्रम होता, प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामधला एकत्रित गोष्ट असेल, तर मला एक गोष्ट जाणवते की आमच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराने, त्यांच्या ध्येय धोरणाने यांनी प्रेरित आहे. त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी दिलेला निर्णय, त्यांनी दिलेला आदेश हा आमच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ते अंतिम असतो. कारण पवार साहेब यांनी आम्हाला दाखवलेला मार्ग, दाखवलेली दिशा, याच्यावरती आम्ही आणि आमचा पक्ष चालत असतो करून. त्यामुळे एकंदरीत जर लक्षात घेत असता, त्या ठिकाणी आम्हाला कुठल्या चिन्हावर जायचं आहे, कुठल्या याच्यावर, हा त्या ठिकाणचा असलेला स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. पुन्हा मी एकदा सांगतो, त्या ठिकाणी जे स्थानिक पातळीचे लोक जे चर्चेला बसलेले आहेत, ते चर्चा करतायत, त्या ठिकाणी एक आघाडी करतायत, हा त्यांचा भाग झाला करून. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही अजूनपर्यंत अशी अधिकृत कुठली माहिती, कुठली भूमिका, कुठलाही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत फक्त चर्चा सुरू आहे. चर्चेला त्या ठिकाणी अगदी शेवटची 30 सेकंद आहे. मला माळी सरांकडनं याच मुद्द्याचं विश्लेषण ऐकायचंय. अजित पवारांकडनं घड्याळाच्या चिन्हाचा आग्रह धरणं हे पॉवर पॉलिटिक्स म्हणायचं की भविष्यातल्या कुठल्या बदलाची, कुठल्या मर्जरची नांदी म्हणायची? दोन्ही आहे. आणि मला धक्कादायकरित्या आता या 30 सेकंदात मला एक असं वाटतं, जे वेगळं वाटेल, धक्कादायक वाटेल, की ही मागणी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य करण्याची शक्यता आहे. कारण तूच दिलेलं आता उत्तर असं आहे की भविष्यातली नांदी आहे, दोन्ही पक्ष परत एकत्र येण्याची नांदी आहे. आणि घड्याळ हे शरद पवारांनीच आणलेलं चिन्ह आहे. आणि त्यामुळे शरद पवार घड्याळाला मान्यता देतील, त्यांचा पक्ष मान्यता देईल. हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची ती नांदी आहे असं मला वाटतं. त्यामुळे नेमकं काय घडतंय? एक महत्वाची भूमिका की सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून निर्णय प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हा पक्ष कुणाचा, हाही निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे या सगळ्याच्या अंतर्गत पाहता की त्या ठिकाणी हा पक्षाची मूळ स्थापना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केली होती. त्यामुळे हा पक्षही पवार साहेबांचा आहे, हे चिन्हही पवार साहेबांचा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. निर्णय आता तो विषय वेगळा आहे. सध्या या निवडणुकीच्या बाबतीत शरद पवार काय निर्णय घेतात तो आपल्याला बघायला लागेल. दोन्ही राष्ट्रवादींच्या बाबतीत काय निर्णय होतो, रात्री चर्चेच्या किती फेऱ्या होतात, काही निर्णय आपल्या समोर आज येतो का किंवा उद्या येतो का हे बघायला लागेल. जसं अंकुश काकडे यांनी सांगितलं की योग्य वेळी कळवलं जाईल, ती योग्य वेळ कधी येणार हे पाहावं लागणार आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार.